कुस्तीच्या मैदानातला हा पैलवान थेट बैलगाडा शर्यतीच्या मैदानात कसा काय उतरला? शेतकऱ्याच्या घरामध्ये बैलगाडी, बैलजोडी आणि पैलवान हे बघायला मिळते. पण संवर्धनही झालं पाहिजे म्हणून आम्ही खरं या बैलगाडीच्या मैदानामध्ये उतरलो. थार आणि फॉर्च्युनर देण्यामागची भूमिका काय होती? बक्षिसं मोठी होत नाहीत तोपर्यंत इकडे शेतकऱ्यांना फायदा मोठा होत नाही. शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये 100 कोटींची उलाढाल झाली. हायेस्ट किंमत किती आहे बरं बैलाची? बकासूर नावाचा बैल आपल्याला माहिती हो, मी खूप ऐकलंय त्याच्याबद्दल. बकासूर. हां, त्या बकासूरची किंमत आज 3.5 कोटी रुपये आहे. क्या बात आहे. आणि बकासूरचं काय वैशिष्ट्य? प्रत्येक स्पर्धेत जाईल तिथं पहिला नंबर घ्यायला लागला. बक्षीस घ्यायला बक्षीस घ्यायला म्हणून त्याचं नाव बकासूर पडलं. धावण्यासाठी त्यांना कसं तयार केलं जातं? बऱ्यापैकी त्यांना दूध दिलं जातं. अगदी बदाम काजूपासून त्यांना खायला घेतलं जातं. एवढा जीव लावतात. म्हणजे मुलगा घरात आजारी पडला इकडे बैल आजारी पडला तर पहिले बैलाच्या डॉक्टरला जाऊन बैलाची व्यवस्था लावणार मग मुलाला दवाखान्यात नेणार. आम्ही असं ऐकलं की याची लीक करण्याचा सुद्धा तुमचा आपण प्रयत्न. आज करू शकतो. ज्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये खेळाडूंचे लिलाव होतात अगदी कोटीच्या पटीमध्ये होतात पण आमचे शेतकरीचा बैलांचे लिलाव होतील. या महाराष्ट्रामध्ये एकाच वर्षात 2-2, 3-3 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असतील तर हे कुस्तीला भूषणावह आहे का? 3-3, 2-2 जर महाराष्ट्र केसरी झाले तर सरकारनं याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे. सरकारनं ठरवलं त्याचं पाहिजे महत्व जे आहे महत्व कमी त्या व्हायला गदेचं महत्व गदेचं कमी महत्व होणार. कमी व्हायला लागले. अतिशय चुकीच्या गोष्टीमध्ये सिकंदर अडकला आणि कुस्तीला त्याच्यामुळे एक प्रकारे गालबोट लागलं. सिकंदरच्या बाबतीत काय घडलं, कुठली लोक त्याला भेटली, हम्म. कुठल्या लोकांच्या सानिध्यात तो आला किंवा असं पण ऐकायला मिळालं की ठीक आहे एक मैदानचे आयोजक होते त्यांच्यावर तो बसलेला होता त्यावेळेसच पोलिसांची भीड पडली धाड पडली असं काहीतरी झालं. त्याचा तो बळी ठरलाय का? भविष्यात कुणासोबत कुस्ती खेळायला तुम्हाला आवडेल राजकीय दृष्टी? ज्या गोष्टीतनं मला जनतेने नाकारलेलं नाही पण ज्या घराणेशाहीमुळे माझा पराभव झाला किंवा मी तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही ते मला एकदा सिद्ध करून दाखवायचं की शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा ह्या पदापर्यंत जाऊ शकतो. महाराष्ट्राच्या मातीतल्या बैलगाडा शर्यतीला जगाच्या समोर अतिशय मोठ्या स्वरूपात ज्यांनी दाखवलं, कुस्तीच्या मैदानातला हा महाराष्ट्र केसरी आज बैलगाडा शर्यतीच्या मैदानात उतरला आणि त्यांनी मराठी मातीतल्या खेळाला एक मोठं वैभव प्राप्त करून दिलं. ते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर सगळ्यांचे डोळे दिपले की बैलगाडा शर्यतीचं अभूतपूर्व रूप, विराट रूप ज्याला आपण म्हणतो, ते विराट रूप तुमच्या त्या स्पर्धेच्या माध्यमातून दिसलं. पण सगळ्यांना प्रश्न हा पडला की कुस्तीच्या मैदानातला हा पैलवान थेट बैलगाडा शर्यतीच्या मैदानात कसा काय उतरला? खरं तर मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे हम्म. आणि खरं प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये जुन्या काळापासून शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणारी बैलगाडी शर्यत आणि पैलवान ह्या दोन गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये पूर्वी बघायला मिळायच्या. कालांतराने कुस्ती क्षेत्रातली येण्याची जरा थोडी ओढ कमी झाली आणि बैलांची सांभाळण्याची जी पहिली जी संख्या होती खरं त्याची आता बैलांची जी कामं आहे ती सगळी अवजारं करायला आली. त्यामुळे ती सांभाळण्याची गोवंश संवर्धन करण्याची पूर्वीची प्रथा होती ती आता कुठंतरी कमी होत चालली होती आणि मधल्या काळामध्ये ती अत्यंत कमी झाली बैलगाडी शर्यती बंदी आल्यामुळं. आणि खरं ती बंदी उठल्यानंतर आम्ही ज्यावेळी स्पर्धा सुरू केल्या घ्यायच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खरं ती परत त्याला चालना मिळाली. म्हणजे शेतकऱ्याच्या घरामध्ये बैलगाडी, बैलजोडी आणि पैलवान हे बघायला मिळते. त्यामुळे मी कुस्ती क्षेत्रामध्ये माझं योगदान चालूच आहे. आता मी स्वतः महाराष्ट्र केसरी झालो. भारतातील सर्वात मोठा कुस्तीचा आखाडा बांधण्याचं काम विटा शहरामध्ये चालू आहे. त्याबद्दल बैलगाडी क्षेत्राला चालना मिळाली पाहिजे म्हणजे त्याचबरोबर गोवंश संवर्धनही झालं पाहिजे म्हणून आम्ही खरं या बैलगाडीच्या मैदानामध्ये उतरलो. पण तुम्ही उतरताना ज्या पद्धतीने उतरलात म्हणजे तुम्ही फॉर्च्युनर सध्या सगळ्यात ट्रेंडिंगमध्ये आहे,
क्रेज आहे त्याच्याबद्दलचं. 2 फॉर्च्युनर, 2 थार, अनेक ट्रॅक्टर आणि मोटरसायकल सुद्धा 150 जवळपास मोटरसायकल, इतका सगळं बक्षिसांची लयलूट केली. थार आणि फॉर्च्युनर देण्यामागची भूमिका काय होती? माझ्या ह्याच्यापूर्वी बैलगाडीच्या स्पर्धा मी घेतलेल्या आहेत. हं, मी एवढंच त्यात बघितलेलं आहे की जेवढी मोठी बक्षीस असतील हं, तेवढ्या मोठ्या किमती बैलांना खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये शेतकऱ्यांना मिळतात हं. आणि तेवढा फायदा हा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. म्हणजे बरं. जोपर्यंत बक्षिसं मोठी होत नाहीत तोपर्यंत इकडे शेतकऱ्यांना फायदा मोठा होत नाही. बक्षिसांनी स्पर्धा मोठी झाली. स्पर्धा मोठी होते आणि बैलांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये सुद्धा मोठ्या किमती बैलांना मिळतात. बरं. आज फॉर्च्युनरचं मैदान आहे म्हणून बैलांच्या किमती 80-90 लाखाच्या किंवा कोटीच्या घरामध्ये गेल्या. हां, हे जर मैदान जर टू व्हीलर बुलेटचं किंवा होंडाचं असतं तर किंमत ही त्या प्रॉपर्टीतच त्याला मिळाली असती. 50,000, 1 लाख, 2 लाखापर्यंत त्याची किंमत गेली असती. पण आज फॉर्च्युनरचं मैदान म्हणल्यानंतर आमची श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून हां. म्हणजे एका महिन्या 1.5 महिन्यातला हा विषय सांगतोय मी आपल्याला हं. की जवळजवळ शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये 100 कोटींची उलाढाल झाली. मी अगदी इतकं मोठं अर्थकारण आहे याच्यात. ही सर्व मी पुराव्यानिशी आपल्याला दाखवू शकतो की बरं. पेपरच्या न्यूज असतील किंवा ज्या त्या मालकांनी प्रत्येकाला आपापल्या इन्स्टा ग्रुपला किंवा त्या सगळे टाकलेले आहेत. हं. आणि ते कसं बरं काय? म्हणजे पैसा कुठे आला? जो 50,000चा बैल आहे, हां, सपोज आपण उदाहरण धरू की 50,000 रुपयाचा बैल आहे आणि आपली श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाली. हं. त्यामध्ये मी एक नियम असा केलेला होता की एक मोठा बैल आणि एक लहान बैल त्याला गाडीला जोडलेला पाहिजे. बरं. दोन्ही मोठी बैल नाही, एक लहान आणि एक मोठा. हं, तो नियम असल्यामुळं सर्व शेतकरी जे बैलगाडी प्रेमी आहेत म्हणजे शर्यत प्रेमी जे आहेत हं. ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लहान खोंड आदत खोंड बघायला फिरायला लागले सगळे. मराठवाडा, विदर्भ असेल, इकडे असेल. हं. मग प्रत्येक शेतकरी वर्गामध्ये माहित होतं की हे फॉर्च्युनरच्या मैदानासाठी बैल हुडकायला आले सगळीकडे. हां. फॉर्च्युनरचं मैदान जाहीर झालेलं होतं आपलं. हं. आणि तो प्रत्येक शेतकऱ्याने सांगितली ज्या बैलाची किंमत 50,000 होती त्यांनी 5 लाख रुपये किंमत सांगितली आणि ते व्यवहार झाले. हं. आता व्यवहार झाले की त्यांच्या पोस्टला लगेच पडतं की हा व्यवहार झाला. हायेस्ट व्यवहार मला वाटतं 82 लाख रुपयाचा काहीतरी एक राजा बैलाचा झाला. ते अगदी 82 लाख. असे हजारो व्यवहार झाले. आपल्या स्पर्धेमध्ये 1200 गाड्यांनी नोंद केलेली होती. हं. म्हणजे 1200 साहजिक आहे 1200 सिनियर बैलांबरोबर ज्युनियर म्हणजे लहान बैल जोडली गेली. हं. म्हणजे हे 1200 व्यवहार त्यावेळेस झाले आणि मग ही बैल त्या स्पर्धेमध्ये आली. म्हणजे 100 कोटींची उलाढाल आपल्या स्पर्धेमुळे 50,000चा बैल 5 लाखावर गेला आणि ज्यांनी प्राथमिक फेरी पार केलेली आहे आपल्या मैदानामध्ये हां. त्याची किंमत आता 15 लाखाच्या प्लस 17-18 लाखापर्यंत गेली. म्हणजे 150 टू व्हीलर ज्या ठेवल्या होत्या आपल्याला हं. ती ज्यानं टू व्हीलर घेतलेली आहे त्या बैलाची किंमत आज त्याची किंमत वाढली. वाढलेली आहे. त्यामुळे हे नवीन एक अर्थचक्र शेतकऱ्यांमध्ये तयार झालेलं आहे. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही सांगितली आता की ते 82 लाखाचा बैल. हायेस्ट किंमत किती आहे बरं बैलाची? आज आपण सर्वांना बकासूर नावाचा बैल आपल्याला माहित हो, मी असेल. खूप ऐकलंय हा, त्याच्याबद्दल. बकासूर. हां. त्या बकासूरची किंमत आज 3.5 कोटी रुपये आहे. बरं आज आपण ही नुसती बोलायची नाही 3.5 कोटी रुपये 3.5 कोटी रुपये. कोटी रुपये. काल त्याचे मालक इथं बक्षीस समारंभासाठी आलेले होते इथं. हां. मला वाटतं 4था नंबर काहीतरी बकासूरचा आपल्या स्पर्धेमध्ये आला. ट्रॅक्टरचा विजेता झाला तो. हं. पण आज मी तुम्हाला अगदी दाव्यानिशी खात्रीशीर सांगतो तुम्हाला की आज जर बकासूरची विक्री करणार आहे म्हणून जर त्या मालकानं जर आज जाहीर केलं तर 3.5 कोटी घेऊन 300 माणसं उभा राहतील की मला बकासूर पाहिजे म्हणून. बाप. एवढी क्रेज ह्या बैलांची असेल बैलगाडी शर्यतीची शेतकरी वर्गामध्ये आहे. हे मी अनुभवले आता गेली 2-3 वर्षाला अनुभवतोय मी. बरं. मी काही आता जसं बकासूरचा विषय निघाला, आणखी काही बैलांची खूप क्रेज आहे. म्हणजे प्रेक्षकांनाही सांगूया आपण की साधारणपणे आता पश्चिम महाराष्ट्रात ही स्पर्धा होते किंवा कोकण ह्या पट्ट्यात पण होत असते. पण विदर्भ मराठवाड्यातल्या प्रेक्षकांना कदाचित तेवढी माहिती नसेल किंवा मलाही ती आधी माहिती नव्हती की एखाद्या हिरोपेक्षा एखाद्या सेलिब्रिटी म्हणजे महाराष्ट्रातला सर्वोच्च सेलिब्रिटी जो असेल समजा त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असतील किंवा क्रेज असेल ते या बैलांचे आहे. मी फक्त ते हिरो कोण कोण आहेत मैदानातले एकदा त्यांच्याबद्दल सांगूया. त्यांची नावं पण खूप इंटरेस्टिंग आहेत. मग तुम्हाला बकासूर जे आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे लखन आहे. ब्रेक फेल पण ऐकलं मी ते म्हणजे आता ब्रेक फेल म्हणजे ते बऱ्यापैकी भावना असते त्याचा तो थांबतच नाही. एकदा पायाला लागले एकदा तर सुटला थांबत की नाही की सुटला थांबत. तो. त्यामुळे त्याचं नाव ब्रेक फेल. हां. परत हेलिकॉप्टर बैजा आहे. आता आपल्या स्पर्धेतले फॉर्च्युनरचे विजेते हं. हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेक फेल हं. ह्या दोघांनी एक फॉर्च्युनर घेतली बरं. आणि लखनने आणि सर्जाने ह्या दोघांनी एक फॉर्च्युनर घेतली. हां. आणि ही खरं तर दोन्हीही बैल मालक आणि बैल ती मराठवाड्यातली आहेत. म्हणजे एक फॉर्च्युनर आपली मराठवाड्यात गेलेली आहे. बरं. आणि हिंगोलीला गेली ना? हा हिंगोलीचा एक मालक होता हां.
आणि छत्रपती संभाजीनगरचा एक मालक होता. बर. आता त्या हिंगोलीच्या मालकाची तुम्ही बाईट ऐकली असेल. हिंगोली जिल्हा आमचा खूप मागासलेला जिल्हा हो आहे हो हो. आणि इथं फक्त आमदारांच्याकडे फॉर्च्युनर आहे आणि आज माझ्या बैलाकडे फॉर्च्युनर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आणि आता शेतकऱ्याकडे फॉर्च्युनर त्याचं त्याच्या बैलामुळे आली. 15 लाखाचं नुकसान झालेलं होतं मधल्या शेतीमधलं कर्ज होतं 15 लाखाचं. आज ते माझ्या बैलानं सगळं भरून काढलं. कालही त्यानं सांगितलं आणि त्याच्या बाईट ही बाहेर पडलेले आहेत. म्हणजे हे गरीब शेतकऱ्यांचं हे अर्थचक्र कशा पद्धतीने फिरवते बैलगाडी शर्यत, हे एक उत्तम उदाहरण हे आपल्याला बघायला नक्की. मिळालं. आणि मी मराठवाड्यातून आहे त्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो, गेल्या काही वर्षांमध्ये शेतीच्या याच्यामध्ये बैलांचं प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे. म्हणजे जे अस्सल आपले देशी बैल आहेत, त्या देशी बैलांचं प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे. आणि कदाचित या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा गोवंश वाढण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृतीसुद्धा येऊ शकते आणि पुन्हा साभाळले अर्थकारणाशिवाय काही शक्य नाही आहे. एक भावनेपेक्षा थोडक्यात अर्थकारण सांगतो महत्त्वाचं आहे. तुम्हाला, माझ्या प्रत्येक स्पर्धेची टॅगलाईन असते की उद्देश एकच, गोवंश संवर्धन. हां. या स्पर्धेपाठीमागचा उद्देश हाच आहे की गोवंश संवर्धन झालं पाहिजे. जर बैलगाडी शर्यत जर चालू झाली नसती, कदाचित कोर्टाचे परवानगीने चालू झाली, ती जर कदाचित जर चालू झाली नसती आणि आज ह्या मोठमोठ्या स्पर्धा जर होत नसत्या, तर पुढच्या पिढीला म्हणजे 10-15 वर्षानंतर ज्या पद्धतीनं आपण चित्रामध्ये डायनासोर बघतो आज, तशी आपली देशी गाय बैल, जी आपली गायीला आपण पूजा करतो जिची, ती चित्रात दाखवावी लागली असते आपल्याला पुढच्या पिढीला, की गाय अशी होती, बैल असा होता म्हणून. अगदी खरं आहे. खरं ह्या स्पर्धा चालू झाल्या खरं तर कोर्टाच्या आदेशानं, आणि ह्या स्पर्धांना मोठमोठी चालना, ही बक्षिसांच्या मार्फत जी चालना मिळायला लागलेली आहे, त्यामुळं गोवंश संवर्धन वाढलेलं आहे. का तर 100% ह्या 2, 2.5, 3 वर्षात त्याला चालना मिळाली आणि ते वाढलेलं आहे. आणि आम्ही मूळ आमचीच मातीतला खेळ असेल, संस्कृती जपायचं काम करतोय आम्ही. नक्कीच. आणखी काही नावं आहेत मला वाटतं, मी ते नाव ऐकलं. हरण्या एक आहे, मथुर आहे, साहेबांचा बलमा हरण्या आहे, हां, अगदी बरोबर. हेलिकॉप्टर बैजा, हेलिकॉप्टर बैजा आहे, सुंदर आहे, भारत आहे, महिबे आहे, महिब्या आहे, सोनिया आहे, रोमन आहे, मथुर. मथुर आहे. तर हे जे बैल आहेत, यांची खूप क्रेज दिसते. म्हणजे प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं. वैशिष्ट्य असं आता काही? हे ब्रेकफेलचा आहे की तो थांबतच नाही. हां. हेलिकॉप्टर बैजा आहे जो आपल्या स्पर्धेत पहिला आला, तो म्हणजे हेलिकॉप्टरपेक्षाही वेगानं धावतो असं त्यांच्या मालकांचं चाहत्यांचं म्हणणं आहे, म्हणून त्याचं हेलिकॉप्टर बैजा नाव. आणि बकासूरचं काय वैशिष्ट्य? बकासूर त्याचं खरं पूर्वीचं नाव सरपंच होतं. सुरुवातीचं नाव सरपंच होतं. पण ती स्पर्धा, प्रत्येक स्पर्धेत जाईल तिथं पहिला नंबर घ्यायला लागला. हां. त्यामुळे मग ते आपण, आपली एक म्हण असते ना, बकासुरासारखा काय खातोयस, अशी एक म्हण असते. तसं ही बकासुरासारखा सगळीकडे नंबर घ्यायला लागला, बक्षीस घ्यायला बक्षीस घ्यायला, म्हणून त्याचं नाव बकासूर पडलं. लागलं. म्हणजे असे प्रत्येकाच्या पाठीमागं काहीतरी हिस्ट्री आहे नावाला, बरं. की त्यामुळे ती नावं खूप पडलेली आहेत. इंटरेस्टिंग नाव आहेत म्हणजे ह्या सगळ्यांची. अगदी महिब्या, मी तुम्हाला आता आमचे विषय जरा वळवतो जरा. हां. मी मध्ये काश्मीरला ट्रेन घेऊन गेलो सांगली जिल्ह्यातून. हां. सिंदूर महारक्तदान यात्रा केली होती आर्मीच्या जवानांसाठी. मग मी त्या 22 डब्याच्या ट्रेनला प्रत्येक डब्याला ह्या बैलांची नावं दिली होती. क्या बात आहे. म्हणजे एवढे चाहता वर्ग आमच्या सांगली जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. हां. मग हेलिकॉप्टर बैजा एका डब्याला नाव दिलं होतं, हरण्या एका डब्याला नाव दिलं होतं. मोठा लक्ष्या म्हणून एक बैल आहे, तुम्हाला मी उदाहरण सांगतो. हां. आता तो म्हणजे 10 वर्षापूर्वी तो रिटायर झाला आहे, पण आता एकदम वय झाले त्याचं, आता तो जागेवर बसून आहे. पण त्याला आज बघायला आणि त्याचे दर्शन घ्यायला हजारो माणसं रोज त्याच्या गावात जातात. हजारो माणसं. आज ही वाटेगाव म्हणून आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे. हां. मोठा लक्ष्य जो ह्या क्षेत्रामध्ये खरं त्याला देव प्रत्येक बैल नंदी आपण म्हणतो. हो हो. म्हणजे आज आपण मंदिराच्या बाहेर असल्यावर त्याला बैल म्हणतोय, पण मंदिरात गेल्यानंतर नंदीचं दर्शन झाल्याशिवाय महादेवाचं दर्शन होत नाही. खरंय. मग अशा पद्धतीची आता एवढी त्याला हजारो लोक येऊन बघून जातात की लक्ष्याची तब्येत कशी आहे, त्याला खायला देणं, आणणं किंवा त्याला भेटणं, म्हणजे असं एखाद्या जीव मोठ्या लावणं. जीव शेतकरी लावणं, इतका जीव कोणीच जीव लावू लावतो. शकत नाही. मी तर नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांना जेव्हा काही लोक सांगतात ना गोवंश काय आहे किंवा गायी सांभाळल्या पाहिजे, हे बाहेरून सांगण्यापेक्षा त्याच्यावर तर जीव कोणीच लावू नाही, शकत पण नाही. आज विचार केला तर आज UP सरकार असेल किंवा राजस्थान सरकार असेल, की ते अनेक उपाययोजना करतात की गाय सांभाळणाऱ्याला ठराविक रक्कम देऊन शेतकऱ्यांना गाय सांभाळता येते, प्रोत्साहन देत आहेत. पण आजच्या ह्याच्यामध्ये गोवंश संवर्धन करण्यासाठी फक्त बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम आहे. हो. आणि ह्याला चालना मिळाली तर गोवंश संवर्धन मनानं होणार आहे. तुम्ही पैलवान आहात आणि एक पैलवान मैदानात जेव्हा उभा राहतो, घडतो, त्याचा खुराक, त्याचा व्यायाम आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण तसंच बैलगाडा शर्यतीमध्ये धावणारे हे बैलसुद्धा पैलवानच आहेत ना. त्यामुळे यांचं
दिनचर्या कशी असते किंवा त्यांची निवड कशी ठरवते? कारण धावण्यासाठी त्यांना कसं तयार केलं जातं? त्याला ॲक्च्युली आता खरं मी ऐकलेलं जे आहे तेवढं सांगतो हां, हां. तुम्हाला. प्लीज. कारण हां. माझा शर्यतीतला बैल माझ्याजवळ नाही, माझी गाई माझ्याजवळ आहेत, हं. बाकी प्राणी आहेत सगळे, पण बैल अगदा शर्यतीतला बैल म्हणून माझ्याजवळ कुठला नाही. कारण मी जर शर्यतीसाठी जर बैल घेतला तर एवढ्या मोठ्या स्पर्धा होणार नाहीत, कारण ह्याच्याच बैलाचा नंबर पहिला येणार, हं, हं. अशी एक भावना तयार होईल बैलगाडी क्षेत्रामध्ये. म्हणून मी ते हो. अजून पण बऱ्यापैकी त्यांना दूध दिलं जातं, अगदी बदाम काजूपासून त्यांना खायला दिलं जातं. परवा एका त्या संभाजीनगरच्या जो आपल्यात फॉर्च्युनर ज्याने घेतलेले आहे हं. त्यानं तर परवा बाईट दिली की मी आमच्या अंगाला साबण नसला तर चालतो, पण त्याच्या अंगाला साबण लावल्याशिवाय आम्ही त्याला आंघोळ घालत नाही क्या बात! बैलाला. एवढा जीव लावून. आत्ता एक व्हिडिओ आले बाहेर की 24 लाखाला एका शेतकऱ्याचा बैल मागितला. हं. ते त्या मुलाखत घेण्याने विचारलं तुम्ही का दिला नाही, हं. तर म्हटलं मी आता 24 लाखाला जर विकला हं. तर 24 लाखाचं मग बायको म्हणाल मला सोनं घ्यायचं आहे. हं. परत सोनं तिला घेतलं ती माहेरला घेऊन गेल्या काय करणार म्हणला, हं. बैल माझ्याजवळ राहणार आहे. म्हणजे अशी भावना, एक धारणा सगळ्या लोकांच्या शेतकरी वर्गामध्ये. एवढा जीव लावतात. म्हणजे मुलगा घरात आजारी पडला आणि इकडे बैल आजारी पडला तर पहिले बैलाच्या डॉक्टरला जाऊन बैलाची व्यवस्था लावणार, मग मुलाला दवाखान्यात नेणार. हं. असे म्हणजे एवढा जीव लावून ते शेतकरी त्या बैला सांभाळ करतात. पण शर्यतीचे बैल वेगळे आणि शेतात काम अगदी करणारे बैल अगदी वेगळे अगदी असं बरोबर, असतं? अगदी बरोबर. त्यांचा सराव आहे, त्यांचा डाएट आहे, म्हणजे त्याला बरीच प्रोसेस आहे शर्यतीत बैल तयार करायचं म्हणलं तर. बरं. त्याचा वेळ, त्याला पोहण्याचा सुद्धा, स्विमिंगचा सुद्धा व्यायाम आहे. हां. स्विमिंगला नेणं, त्याला ह्या प्रॅक्टिस करून घेणं, त्याचा डाएट, त्याची मालिश आली, त्याची विश्रांती आली, म्हणजे एका चांगल्या खेळाडूसारखं त्याचं सगळ्या गोष्टी पण असतात. आम्ही असं ऐकलंय की त्याचं धावण्याच्या बद्दल पण काहीतरी नियम असतात, की बाजूचा कसा धावतोय त्याच्यावर ह्याचा वेग ठरतो. डावी उजवी बाजू ते काय असतं? ते बरंच आता एखादा बैल बकासूर आहे, तो डावीकडे पळतोय का उजवीकडे पळतोय हां. हे त्याची मास्टरी असते. हं, मग तो डावीला जास्त पळतो, मग त्याला उजवीकडे जी मास्टरी आहे त्या दोघांनी पार्टनरशिप करायची आणि मग आपल्या एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा. दोन्हीकडे डावीकडचे असले तर ते पळणार नाहीत. मग काही काही बैलांचं असं पण आहे की सगळ्यात कडच्या ट्रॅकमधनं जर आले आणि पब्लिकच्या कडेला पळणारा बैल वेगळा असतो, हां. पब्लिक बघून पळणारा पण बैल असतो आणि पब्लिक बघून न पळणारा बैल पण असतो. आता बकासूरचा आपल्या इथं नंबर जाण्याचं कारण एवढंच की त्याचा लॉट्समध्ये ट्रॅक जो आला तो पब्लिककडे आला. बरं. मग ते पब्लिकला बघून जास्त पळता आलं नाही त्याला, त्यामुळे 4था नंबर आला. ती जर मध्ये असता हां. तर कदाचित त्याचा पहिला नंबर आला असता. म्हणजे ह्यात बरेच प्रकार आहेत. डावी उजवी, पब्लिकमध्ये पळणारा, पब्लिकमध्ये न पळणारा. परत ते मी ते काही कमेंट वाचल्या. लोकांना खूप अशी हुरहुर लागली. म्हणजे जेव्हा आम्ही ते लाईव्ह बघत होतो, तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की बकासूरच जिंकणार, बकासूरच जिंकणार. पण ती नंबर दुसऱ्याचा आल्यानंतर मग त्याच्यावर पुन्हा चर्चा झडायला लागल्या. जसं क्रिकेटच्या मॅचमध्ये अगदी अगदी बरोबर. एखाद्या खेळाडूचं काय झालं, चर्चा होती. चर्चा होती. अगदी तशा प्रकारची चर्चा सोशल तो मीडियावरती. पब्लिकच्या साईडला आल्यामुळं हं. त्याला ते पब्लिक बघितल्यानंतर जर असं पळायला त्रास होतो. मग ते पब्लिक पण असं असतं की ट्रॅकवर उभं राहिलेलं असते, हं. ते आपण कंट्रोल करू शकत नाही. किती जरी आपण तिथं व्यवस्था लावायचं म्हटलं, पण पुढच्या वेळेस ना तुम्ही बॅरिकेटिंगच करा. बॅरिकेटिंग करता आलं. होतंच आमचं. होतंच का? पब्लिकला ते मी 4 स्क्रीन 20x40च्या त्या मैदानामध्ये 500 एकरामध्ये 4 स्क्रीन लावलेल्या होत्या हं. की ते बरे आपण मैदानावर नाही बघितलं स्क्रीनवर बघता यावं म्हणून. पण तरीसुद्धा आउट कंट्रोलच्या बाहेर गेलं पब्लिक, त्यामुळे ते थोडीशी ही झाली, गैरसोय झाली. पण शेवटी पब्लिककडे बघत पळताना काही बैलांना त्रास होतो. शेजारी पब्लिक उभा राहिले आणि त्याच्याकडे पळायचे. हो. कुणीतरी हावभाव करतं, कुणीतरी कोणी काहीतरी करतं. उड्या मारत असते, उड्या नाचत मारतं. असते, म्हणजे बरेच प्रकार आहेत त्यात. तुम्ही ते व्हिडिओ दचकू शकतो, घाबरू शकतो. असं पण हे जर मधी पळत असेल हां. तर मग तो मधी पळणारा, म्हणजे एखादा लहान बैल सुद्धा मधी पळाला की नंबर घेऊ शकतो. आता हे उदाहरण आपण आज बघितलं. बकासूरचा 4था नंबर आला, मथुरचा 3रा आला. मथुर म्हणजे ठाण्याचा बैल आहे, हं. त्याचा 3रा आला. आणि हे एकदम चर्चेत आले हे दोघं जण, लखन आणि सर्जा. हो, हो, हो. पण एक आम्ही असं ऐकलं, खरं काय खोटं माहीत नाही. फॉर्च्युनरचे 2 पावलं पुढे जाऊन आता तुम्ही BMWचे मी प्लॅनिंग केलंय? मगाशी सांगितलं जसं की जेवढी बक्षिसं मोठी हां. तेवढ्या बैलांना किमती मोठ्या आणि तेवढा फायदा मोठा. हं. मग येणाऱ्या काळामध्ये मी अशा अपेक्षा व्यक्त केली होती की आता फॉर्च्युनर झाले, आपण BMWचं मी अशी प्रस्ताव आदरणीय शिंदेसाहेबांकडे आणि उदय सामंत साहेबांकडे ठेवलेला होता हां. की आपण जर अशा पद्धती जर काय केलं तर आता जोपर्यंत मैदान होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं मार्केट टाईट राहणार. जो गरीब शेतकरी आहे, ज्याचा बैल 50,000 आहे, तो 5 लाखाच्या मिळाल्याशिवाय देणार नाही.
हम्म. आणि घेणारे घेणार तो बैल. पण मी मागणी केली ती खरं अनपेक्षितपणे काल बक्षीस समारंभामध्ये दोघांनीही जाहीर केले की पुढचं मैदान हे BMWचं शिवसेना पक्षाचं होईल क्या म्हणून. बात. पण मी एक नाही पण तुम्हाला आज सांग. आज कालपासून हे चालू झालं मीडियामध्ये असेल, सोशल मीडिया असेल. हा. पण आज आपण एखाद्या क्रिकेटरला BMW ऑडी दिल्यानंतर चर्चा होत नाही. हम्म. तेवढी आज शेतकऱ्याला मिळणार म्हटल्यानंतर चर्चा व्हायला लागली. ही एक चांगली पण बाजू आहे आणि वाईट पण बाजू आहे. नक्की. खरं तर आज त्याच्याकडे BMW आहेच. म्हणजे BMWची किंमत काय 3.5 कोटी नाहीये. त्याच्याकडे 3.5 कोटीचा बैल आहे, अगदी म्हणजे बरोबर. ऑलरेडी त्याच्याकडे आहे, BMW आहे. बरोबर आहे. पण एक सुचवतो तुम्हाला, पुढच्या वेळेस BMW ज्यांच्या हातानं द्याल ना, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना द्या. कारण रस्ते ते रस्ते पण महत्वाचे आहेत तेवढे. ठीक आहे. पण आता ही स्पर्धा अधिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी तुम्ही बक्षीस वाढवताय. म्हणजे समजा BMWचं पुढचं टार्गेट आहे. पण आम्ही असं ऐकलं की याची लीक करण्याचा सुद्धा तुमचा आपण प्रयत्न आज आहे. करू शकतो. ह्या गोष्टी का करू शकणार नाही? कारण जर लीग झाली तर ज्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये खेळाडूंचे लिलाव होतात, विराट हो. कोहलीचा असेल, बाकीच्या अन्य खेळाडूंचा अगदी कोटीच्या पटीमध्ये होतात. पण आमचे शेतकरीचा बैलांचे लिलाव होतील. सुरुवातीच्या पहिल्या ह्याच्यात लाखामध्ये त्यांचे लिलाव होतील बोलले. आणि आज घराघरामध्ये त्यांना ओळखलं जाईल. आज त्यांचा जो बैलगाडी क्षेत्रातलीच लोकं त्यांना ओळखतात, बकासूरला समजा किंवा मीडियामध्ये. पण जर लीग झाली तर घरातले लहान मुलंसुद्धा आणि महिला असतील, सगळीच लोकं त्या ह्याचे फॅन होतील. बकासूर असेल, महिबे हो. असेल किंवा ब्रेकफेल पाहिजे असेल, अशी सगळ्यांची फॅन फॉलोइंग वाढेल. आणि महत्त्वाचा ह्यातनं उद्देश एवढंच होईल की गोवंश संवर्धनाला चालना मिळेल. निश्चित. सगळं फिरून फिरून मग आमचा तोच उद्देश आहे की गोवंश संवर्धन झालं पाहिजे. गोवंश संवर्धन झालं पाहिजे. पण तुम्ही त्यासाठी ही स्पर्धा हे करताय. मी थोडंसं आता राजकीय स्पर्धेकडे येणार आहे. नुकतीच तुम्ही लोकसभेची एक स्पर्धा खेळलात, शर्यत खेळली. त्या शर्यतीत तुम्ही थोडेसे मागे पडलात. ती शर्यत तुम्ही जिंकू शकला नाही आहेत. पण त्यानंतर राजकीयदृष्ट्या संपूर्ण महाराष्ट्रात तुमची निवडणूकसुद्धा गाजली. लोकसभेला काय झालं आपण बघितलं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ती स्पर्धा अ, का जिंकू शकला नाही? मी एका वाक्यात उत्तर देईन की सांगली जिल्हा जो आमचा आहे, हं. राजकारणामध्ये घराणेशाहीची कीड लागलेला आमचा सांगली जिल्हा आहे. म्हणजे खरं तर मी सांगली जिल्ह्याच्या अनेक गोष्टी अभिमानानं सांगेन. पण राजकारणाचा विषय जर काढला आपण तर राजकारणामध्ये घराणेशाहीची कीड लागलेला आमचा सांगली जिल्हा आहे. महाराष्ट्रातले पण तेच चित्र दिसतंय. मी सांगली सगळीकडे जिल्हा तेच चित्र दिसतंय आज. नाही, पण मग जर एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा खरोखर महाविकास आघाडीची उमेदवारी घेऊन उभा राहिलेला असताना, हं. या महाविकास आघाडीतील असतील की बरं, विरोधात त्यावेळेस महायुतीच होती, हं. ती शेवटी विरोधकच होते आमचे. पण महाविकास आघाडीचे सुद्धा काही नेत्यांना वाटलं की हा खासदार झाला नाही पाहिजे शेतकऱ्याचा मुलगा. हं. तर हा नवीन एक जण आपल्यात तयार होते. कारण त्या घराणेशाहीमुळे माझा पराभव झाला. जनतेनं माझा पराभव केलेला नाही. तुम्ही काय शेतकऱ्याचे मुलगा आहात. हां. सामान्य कुटुंबातल्या मुलाने राजकारणात येणं किती अवघड आहे बरं आज. आज माझ्यावरूनच उदाहरण घेऊ शकता. म्हणजे एवढं मोठं देशातली सगळ्यात मोठी निवडणूक मी लढवली हं. आणि शेतकऱ्याच्या मुलाचा कशा पद्धतीनं त्याचा बळी घेतला गेला हं. सगळ्या महाराष्ट्रानं बघितले. हे अवघड आहे, पण मी थांबलेलो नाही. बरं. शेवटी आज मला काही निर्णय घ्यावे लागले, हं. ते घेतले मी निर्णय. पण आज सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळ 65 कोटी रुपयाचा निधी आज मी जिल्ह्यामध्ये आज विकास कामं चालू केलीत, फक्त माझ्या वैयक्तिक एकट्याच्या ताकदीवर. हं. म्हणजे आज मी कुठल्याही पदावर नसताना, मी अगदी शाखा प्रमुखसुद्धा नाही शिवसेनेमध्ये, पण शिवसेनेनं काय मला ताकद दिलेली आहे हे मी आज आपल्यापुढे मांडत आहे. पण असं कळतंय की तुमचा दिल्लीचा मार्ग जरी त्या शर्यतीतून बंद झाला तरी पुन्हा दिल्लीचा मार्ग राज्यसभेच्या माध्यमातून तुमच्यासाठी उघडला जाऊ शकतो. ही चर्चा खरी आहे का? शेवटी मी आज प्रवेश करत असताना उदय सामंत साहेबांच्या म्हणजे आणि एकनाथजी शिंदे साहेबांकडे, हं. या दोघांच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. मी कुठलीही अट न घालता हं. मला हे पाहिजे, मला हे तुम्ही करा, पण ह्या अटी घातलेल्या होत्या मी कुठल्या, मला सिंदूर महारगदान यात्रे करायचे आणि ही बैलगाडी स्पर्धा करायची आहे. हं. ह्या मी नक्कीच अटी घालून पक्षात प्रवेश केलेला. ते मी आज आपल्याला कॅमेरासमोर उघड सांगतो. कारण मी सिंदूर महारगदान यात्रा जी केली ही माझी लोकसभेपूर्वीची माझी संकल्पना होती. हं. आणि ती शेवटपर्यंत गेली आणि शेवटच्या टप्प्यात थांबली. बरं. आणि हे फॉर्च्युनरचं जे म्हणतोय आपण, तर मी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर
थारचं एक मैदान घेत होतं बैलगाडी. हम्म. आणि त्यावेळी तिथल्या जनतेला आव्हान केलं होतं, बैलगाडी प्रेक्षकांना आव्हान केलं होतं की मला तुम्ही खासदार म्हणून निवडून द्या, हम्म. मी खासदार झाल्या फॉर्च्युनरचं मैदान घेईन म्हणून. हम्म. पण ते दुर्दैवानं झालो नाही खासदार मी, पण जो दिलेला शब्द होता मी तो कालच्या मैदानात मी पाळला. बरं, आत्ता काही शब्द नाही आहे तुम्हाला? मग पक्षाकडून काही शब्द नाही आहे आता? नाही, पक्षाकडून कुठलाही शब्द नाही किंवा मी कुठली मागणी केलेली नाही. हम्म. पण हे आता सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या मैदानामध्ये, शहाजीबापूंनी केल्या, हम्म. परत आमच्या काही अजून काल कार्यक्रमामध्ये काही वक्त्यांनी भावना व्यक्त केल्या की पण शेवटी निर्णय पक्षप्रमुख आमचे घेणार शिंदेसाहेब. आपण बोलतोय आणि कुस्तीबद्दल बोललो नाही असं होऊ शकत नाही. माझ्यासमोर डबल महाराष्ट्र केसरी बसलेले आहेत. पण या महाराष्ट्रामध्ये एकाच वर्षात 2-2, 3-3 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असतील तर हे कुस्तीला भूषणावह आहे का? म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही न आवाज उठवलेला. गेल्या वर्षी मी आमच्या सांगली कली ट्रॉफीच्या समोर एक दिवसाचं उपोषण करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ते उपोषण झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून निवेदन दिलं, क्रीडा मंत्री साहेबांना भेटून निवेदन दिलं की ही कुस्तीची हेळसांड चालू आहे आणि ह्यामध्ये खेळाडू पहिल्यावर आमचा भरडला जातो आहे. नुसतीच 2-2, 3-3 होत नाही तर अनेक त्यांचे असं आरोप होते की तू तिकडे खेळायचं नाहीस, तिकडे खेळा तर आमच्याकडे खेळून देणार नाही, मग ह्यात पहिलवान भरडला जातोय. होय. म्हणून ह्या दोघांना भेटून निवेदन दिलं, पण ते निवेदन देऊन सुद्धा एक महाराष्ट्र केसरी कर्जत जामखेडला झाली. पण ह्यावेळेस आमचा जे पाऊल असणार आहे ते आता मी एकटा नाही, त्यामध्ये महाराष्ट्रातले सगळे महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी जे राष्ट्रीय स्तरावरचे पैलवान आहेत की ते सगळ्यांच्या वतीने एक आक्रमक पाऊल उचललं जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये, ह्या 8-15 दिवसामध्ये, की सरकारनं खरं हे थांबवलं पाहिजे. कारण सरकार आज मला महाराष्ट्र केसरी म्हणून पेन्शन देते, सुविधा सरकारच्या थोड्या बहुत आम्हाला मिळतात. मग सरकारनं ठरवलं पाहिजे की कुठला खरा महाराष्ट्र केसरी आणि कुठला खोटा महाराष्ट्र केसरी. खरं आहे. खोटा म्हणू शकत नाही, तो लढूनच झालेला आहे. पण 3-3, 2-2 जर महाराष्ट्र केसरी झाले तर सरकारनं ह्याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे. आणि सरकारनं ठरवलं पाहिजे महत्व जे आहे, महत्व कमी व्हायला, गदेचं महत्व कमी व्हायला लागले. हा. आणि बऱ्यापैकी आता सगळ्या महाराष्ट्र पण सातत्यानं अन्याय पण होताना दिसतोय. म्हणजे आज तंत्रज्ञान इतकं आलं तरी सुद्धा महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये सुद्धा, सेमीफायनलमध्ये सुद्धा असे काही निर्णय येतात की त्याच्यातनं एक संताप सगळीकडे दिसतो. हे सातत्यानं का घडतं? संताप आपण तो ह्याच वर्षी बघितला. ते 2025ला मार्चमध्ये काहीतरी झाल्या स्पर्धा किंवा जानेवारीमध्ये झाल्या, जो प्रकार घडला, मग तो एका तंत्रज्ञान पुढे गेल्याचं ते एका माणसाच्या चुकीमुळे झालं. एका व्यक्तीच्या चुकीमुळं तो निर्णय झाला, 5-10 सेकंदाच्या चुकीमुळं. आणि ती संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं की काय चुकी झाली, कशा पद्धतीने झाली. कॅमेऱ्यावर तंत्रज्ञान पुढं आहे माणसापेक्षा. कारण कॅमेऱ्यावर दिसते की कुस्ती झालेली नाही, सगळ्या कॅमेऱ्यावर लाईव्ह TV ला दिसते कुस्ती झालेली नाही, आणि तो पंच जर निकाल देत असेल तर मग हे दुर्दैव आहे म्हणायचं. हे राजकारणाचे बळी ठरत आहेत पैलवान? नाही, राजकारणाचे बळी नाही ठरत. बरं, मला असं वाटतं राजकारणाचे नाही बळत, ह्या काही लोकांच्या चुकीचे बळी ठरत आहेत. बरं. पण आता या सगळ्यामध्ये एक अतिशय दुःखद बाब सगळ्यांना जाणवली. महाराष्ट्रानं इतकं प्रेम केलं, कुस्तीवर सुद्धा प्रेम केलं, त्या खेळाडूवर प्रेम केलं. सिकंदर शेखबद्दल मी बोलतोय. अतिशय चुकीच्या गोष्टीमध्ये सिकंदर अडकला आणि कुस्तीला त्याच्यामुळे एक प्रकारे गालबोट लागलं. तुम्हाला काय वाटतं? खरंच अशा प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी असतात पैलवानाच्या आजूबाजूला जे त्याला चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे असतात? आज आपण हे जर महाराष्ट्रात जर घडलं असतं त्यावर आपण बोलू शकलो असतो. सिकंदर शेख असेल किंवा महाराष्ट्रातले अनेक पैलवान, आपल्या इकडचा कुस्तीचा सीझन संपला की पंजाब हरियाणाचा सीझन चालू होतो कुस्त्यांचा, मातीतल्या कुस्तींचा, आणि अनेक पैलवान आपले तिकडे जाऊन कुस्ती मैदानं खेळत असतात. आता सिकंदरच्या बाबतीत काय घडलं, कुठली लोक त्याला भेटली, कुठल्या लोकांच्या सानिध्यात तो आला, किंवा असं पण ऐकायला मिळालं की ठीक आहे एक मैदानचे आयोजक होते त्यांच्यावर तो बसलेला होता आणि त्यावेळेसच पोलिसांची रेड पडली, धाड पडली, असं काहीतरी झालं, त्याचा तो बळी ठरलाय का? आज हे महाराष्ट्रात असं तर महाराष्ट्रात आपल्याला लक्षात येतं की ही लोक नेमकं काय घडलं, नाही ही लोक काय लेवलचे आहेत बाबा, ज्यांच्यावर आपण बसलोय ते गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत किंवा नाही, की त्यांच्यावर बसलं पाहिजे किंवा नाही आम्ही लगेच विचार करू शकतो. बरोबर. पण पंजाब हरियाणासारख्या ठिकाणी आपला नवीन गेलेला पैलवान काय विचार करणार त्या गोष्टीचा? कारण ते जामीन झाल्यापासून सिकंदर अजून इकडे आलेलं नाही, त्यामुळे अजून नेमकं काय घडलेलं आहे तिथं ह्याची कल्पना नाही. पण असं पण होऊ शकतं की ती लोक कोण आहेत, काय आहेत. बरं, ते सर्व जर मला वाटतं सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर त्याचा लगेच जामीन झालेला आहे. भविष्यात कुणासोबत कुस्ती खेळायला तुम्हाला आवडेल राजकीय दृष्ट्या, आणि कुठलं मैदान कुठलं असणार आहे?
भविष्यामध्ये मी जास्त आता फोकस लोकसभेवरच केलेला आहे. बरं. लोकसभेवर म्हणण्यापेक्षा खासदार होण्यावरच जास्त भर दिलेला आहे. कारण ज्या गोष्टीतनं मला जनतेने नाकारलेलं नाही, पण ज्या घराणेशाहीमुळे माझा पराभव झाला किंवा मी तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही, हं. ते मला एकदा सिद्ध करून दाखवायचं आहे की शेतकऱ्याचा मुलगासुद्धा ह्या पदापर्यंत जाऊ शकतो. बरं. हे माझं हे टार्गेट हेच असणार आहे इथनं पुढचं. त्या टार्गेटच्या दिशेने मी चाललेलो आहे आता. नक्कीच. त्याच आणि या सगळ्यातनं एक गोष्ट व्हायला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला जो खेळ आहे तो 7 समुद्रापार जावा, त्या मातीला वैभव मिळावं, त्या मातीतल्या शेतकऱ्याला वैभव मिळावं आणि शेतकऱ्याच्या दारात उभ्या असलेल्या त्याच्या बैलाला सुद्धा लाख मोलाचं महत्त्व मिळावं ही अपेक्षा आहे. तुम्ही एक पुढाकार घेतलेला आहे आणि त्याला एक मोठी उंची अजून प्राप्त व्हावी या अपेक्षेसह सगळ्या शेतकऱ्यांकडून तुम्हाला धन्यवाद व्यक्त करत आजच्या या कार्यक्रमासाठी, या मुलाखतीसाठी तुम्ही वेळ काढला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.